सुदैवाने तिथे मुख्यमंत्री पण होते. मग देवेंद्र फडणवीस साहेब होते. तर मी ते असं आहे म्हटलं, तुमच्या म्हणजे सरकारमध्ये सरकार कोणी का असं ना म्हटलं, पण ही मला जात नाही आहे, माझ्याकडे नॉन क्रिमिनल नाही, रेशन कार्ड नाही, पॅन कार्ड नाही किंवा हे कोणतेच कागदपत्र नाही आणि मी MPSC परीक्षा ओपनमधून पास झालेली आहे आणि मला MPSCचे अधिकारी माझ्याकडे नॉन क्रिमिलियर मागतात. म्हटलं मी कुठून देणार त्यांना नॉन क्रिमिलियर? आणि मला सांगा म्हटलं, मी कलेक्टर ऑफिसपासून तहसील महसूल सगळ्यांना पालतं घातलं, मला कोणीच साथ देत नाही. म्हटलं माझ्या जातीचा उल्लेख तरी काय, मी स्वतः नाही ठरवू शकत ना. म्हटलं एक कॉन्स्टिट्यूशनली काहीतरी पाहिजे म्हटलं अधिकार, की आमचं वास्तव्यच नाही आहे म्हटलं समाजामध्ये. की मग फडणवीस साहेबांनी विचार केला ह्या सगळ्या गोष्टींवर आणि मग त्यांना असं काय वाटलं काय माहिती नाही, पण त्यांनी हिवाळी अधिवेशनमध्ये 2 एप्रिल 2018ला पूर्ण महाराष्ट्रातल्या अनाथ मुलांना त्यांनी 1% शिक्षण, नोकरीमध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये आरक्षण दिलं त्यांनी. नमस्कार. आम्ही बालगृहातून बाहेर पडलेले विद्यार्थी रामेश्वर, नारायण, स्वप्नाली आणि बबलू आणि मी स्वतः मनोज. आम्हाला जेव्हा आरक्षणाची गरज होती आणि ही आरक्षणाची गरज ओळखून त्या तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी 1% आरक्षण, त्यावेळेसची आमची गरज ओळखून 1% आरक्षण दिलं. आणि आजचाही एक ऐतिहासिक दिवस आमच्यासाठी यासाठी आहे की आज कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला की अनाथाश्रममधील आणि अनाथाश्रममध्ये बाहेर शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजपासून कॅबिनेटमध्ये घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सर्व मुलांना शिक्षण मोफत असेल. तर या ऐतिहासिक निर्णयासाठी आणि आमच्या सर्वांच्या गरजा ओळखून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा सर्वात मोठा निर्णय घेऊन आमच्या आयुष्यात आणखी आनंद पेरण्याचा प्रयत्न केला आणि आमचं आयुष्य सुखकर करण्यासाठी मदत केली. त्याबद्दल त्यांचे आमच्या सर्व अनाथ मुलांकडनं खूप खूप आभार. धन्यवाद.